बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज जळगाव शहरातील मुख्य चौकामध्ये बघतोय तर या ठिकाणी धक्का मारो आंदोलन आपल्याला पाहावयास मिळत आहे। विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आपण जर बघतोय तर या ठिकाणी हे जे संपूर्ण वाहन चालक आहे हे रस्त्यावर उतरून आपल्या वाहनामध्ये जे वाढतं डिझेल आणि पेट्रोलचे दर आहे हे कुठेतरी कमी व्हावे याच्या निषेधार्थ आज बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने रस्त्यावर उतरून आज रविवार असला तरी या ठिकाणी धक्का मारा आंदोलन आपल्याला पाहावयास मिळत आहे। या आपण जर बघतोय तर या आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये धक्का मारून अनेक मोटरसायकल असतील रिक्षा चालक असतील हे देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहे। सर काय सांगाल, आज धक्का मारो आंदोलनात तुमचा सहभाग आहे, काय प्रतिक्रिया? पेट्रोल डिझेल याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे गॅस वाढल्यामुळे गॅस रिक्षांना मिळत नाहीये। पेट्रोल आणि डिझेल घेणं परवडत नाहीये, त्याच्यामुळे पॅसेंजर ठराविक भाव देत नाहीये, त्याच्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। माझ्या समोर आमचे जिल्हाध्यक्ष सावरकर रिक्षा मागणी अशी आहे की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा। याच्यावरचा जो व्याज कर आहे केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा, हा व्याज कर कमी जर केला तर पेट्रोलचे भाव अत्यंत कमी होतील। गॅसचे भाव व्याज कमी करा, गॅसचे भाव कमी करा आणि या भारतातील सामान्य जनतेला जगू द्या। आज काय आंदोलन आहे नेमके तुमचं? आज धक्का मारो आंदोलन आहे। हे धक्का मारो आंदोलन आहे। धक्का मारून आंदोलन असं आहे की पेट्रोल आणि डिझेल मिळत नाहीये, हे परवडत नाही आणि घेतलं तरी परवडत नाही। त्याच्यामुळे आम्हाला आता रिक्षा घरी लावावं लागतात आणि धक्का मारल्याशिवाय पर्याय नाही। पुढचं आंदोलन असं आहे की हे आंदोलन संपूर्ण भारतामध्ये आहे। जर मोदी सरकारने केंद्र सरकारने जर योग्य निर्णय घेतला नाही आणि गॅसच्या किमती पेट्रोल डिझेलच्या किमती जर कमी केल्या नाही तर 100% संपूर्ण भारतामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। निश्चितच आपण बघतो तर या होत्या बहुजन मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया की ज्या पद्धतीने आपण बघतो तर या ठिकाणी रिक्षाच्या माध्यमातून धक्का मारून इंधन टंचाई असेल, गॅस टंचाई असेल, या ठिकाणी या पद्धतीने भाववाढ झालेली आहे। मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने या ठिकाणी भाववाढ केल्याच्या निषेधार्थ आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या ठिकाणी धक्का मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जर केंद्र सरकारने याचा विचार केला नाही तर याहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने छेडण्यात येईल असा देखील इशारा या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेला आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।